विठ्ठल विठ्ठल म्हणते तोंड जर बंद राहत असेल तर म्हणावं लागेल की कळते कपाळ आवागे म्हणून सर्वांनी लोकोवाचे हाडे बोले विठ्ठल विठ्ठल गोरी जड एक शेणाची असते त्या जड असणाऱ्या गौरीला जनाबाईचा स्पर्श झाला की गौऱ्या विठ्ठल 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 म्हणते आपल्या गौऱ्या बसणार गेल्या तरी आपण विठ्ठल बाबा बोले महाराज 18,000च्या वर नाहीचे लोकसंख्या इथं किती जो आहे तो धन्य आहे धन्य जगी तोच येतो हरिरंगी नाचे नामरंगी नाचे जनाबाईच्या गौऱ्या बोले मला जेवायचं नाही तुम्हाला कुठं शोधायचं 3 डोंगर आहे देऊच्या बाजूला माझा वेळ फुकट जातो तुम्हाला भूक लागली असते तुम्ही कोण्या डोंगरावर जाता एवढं सांगून जाता तुकोबारा म्हणले लावले आमचं ठरलं नसतं घरातून निघाला भगवान म्हणतात आपण म्हणतो तसं देव असताना तिकडं आम्ही जातो आमचं ठरलेलं नसतं अहो म्हटलं तुमचं बरोबर आहे माझा काही विचार मी किती काही वेळ उपाशी राहील पण तुम्ही जेवण्याशिवाय मला बरं वाटत नाही मला जेव घातल्याशिवाय मला बरं वाटत नाही तुकोबाने आपला पत्ता सांगितला आहे का मग एक दिवस जर म्हटल्यावर देऊच्या बाहेर यायचं इंद्रायणी ओलांडायची आणि इंद्रायणी ओलांडल्यानंतर 3 रस्ते 3 डोंगरावर जातात तीनही रस्त्यावर दिसणाऱ्या पावलाची एका पावलाची माती घ्यायची कानाला लावायची आहे का म्हणजे आपले ज्या पावलाच्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल त्या रस्त्याने कडे समजा तुकोबाची पायाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणतो पायाची माती विठ्ठल विठ्ठल काय चिंतन असेल काय नामस्मरण असेल समाधी बोले
समाधीचे जनक संत श्री हरिभाऊ बाबा ज्ञानोबाच्या मंदिरामध्ये वेळा मंडपामध्ये घुंगरू बांधून पायाला भजन करायचे तेव्हा ज्ञानोबाची समाधी त्यांच्या भजनानं डोलायची. ही साधूची पावला, भजनाची पावला आहे. ज्ञानोबाची समाधी विठ्ठल 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 ज्ञानोबाची समाधी बोले विठ्ठल 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 ज्ञानदेव घेतले दान हृदय करुणिया ध्यान समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. माझे ज्ञानोबाई समाधी घेतल्यानंतरही ज्ञानोबाईचं भजन चालू आहे. विठ्ठल 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 Hallelujah.
घंटी वाजले पाहिजे आणि आरती ओवाळली गेली पाहिजे. नुसती घंटी वाजून चालत नाही, नुसती आरती ओवाळणं चालत नाही, दोन्ही एकाच वेळी व्हायला पाहिजे. तसं नुसतं नाचून चालत नाही तर तोंडही चालू पाहिजे. हाताने टाळे आणि पायाने नृत्य भगवंताचं
Oh